मराठीच्या मुद्द्यावर सगळे एकत्रित आहे. पण हिंदी भाषा जी आहे ती आपण मराठी शाळेमध्ये हिंदी भाषा लागू केलेली आहे. इंग्लिश भाषा इंग्लिश पण भाषा आहे. त्यामुळं मराठी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना हिंदी चांगलं आलं पाहिजे. ती राष्ट्रभाषा आहे. आणि जर त्यांना जगाची कॉम्पिटिशन करायचं असेल, चांगल्या नोकऱ्या मिळवायच्या असतील तर इंग्लिश चांगलं असलं पाहिजे. त्यामुळे इंग्लिशचा विषय त्यामध्ये आहे. तर आता हिंदीचा विषय आल्यानंतर काही लोकांचा विरोध आहे. मला असं वाटतं की राष्ट्रभाषेला विरोध करणं योग्य नाही. तामिळनाडू सारख्या राज्यातून त्याला मोठा विरोध होतो आहे. पण महाराष्ट्रातून असा विरोध होणं योग्य नाही. आणि माननीय राज ठाकरे यांचे जे कार्यकर्ते आहे ते मुंबईमध्ये मराठी बोललंच पाहिजे, बँकेमध्ये मराठीचा कारभार असला पाहिजे, अशा पद्धतीची चुकीच्या भूमिका घेऊन ते महाराष्ट्राची इकॉनॉमी कोलॅप्स करण्याचा प्रयत्न करतायत. मुंबई ही या देशाची आर्थिक राजधानी आहे. अनेक बँकांची हेड ऑफिसेस ही मुंबईमध्ये आहे आणि त्या सगळ्या बँकांमध्ये मराठीमध्ये कारभार करा हा हास्यास्पद अशा पद्धतीची मागणी आहे. बोर्ड मराठीत लावले पाहिजे ते ठीक आहे. बँकांचा कारभार जो आहे तो सगळा कारभार मराठीमध्ये होणं अशक्य आहे. त्यामुळे त्यांच्या मागणीला आमचा विरोध आहे. आणि मराठी आम्ही सुद्धा मराठीवर आमचं प्रेम आहे. मराठी राजभाषा माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी त्याला दर्जा दिलेला आहे आणि मराठी तर आमची माय बोली आहेच आहे. पण हिंदीला विरोध करणं हे अत्यंत अयोग्य आहे.